नमस्कार. जय महाराष्ट्र. राज्यामध्ये मराठीचा विरोध करणारी ही जमात इतकी वाढली आहे की आता थेट मराठीला विरोध करतायत. एक प्रकारचा हा राज्यद्रोह आहे. गेल्या 2 वर्षापासून आम्ही माननीय मंत्री महोदय प्रताप सरनाईक परिवहन महाराष्ट्र राज्य यांच्याकडे मागणी लावून धरली होती की हे जे बेकायदेशीर रिक्षावाले त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आणि असंख्य प्रमाणात हे बेकायदेशीरित्या रिक्षा चालवतात. यांची कुठेही पोलिसाकडे नोंद नाही, चारित्र्य पडताळणी नाही आणि अनेक प्रवाशांशी वाद होतात. मराठी नाही बोलेगा क्या करने का कर इतका माज यांचा वाढलेला आहे. म्हणून जर एखाद्या राज्यामध्ये तुम्ही व्यवसाय करता, रोजगार करता तर मराठी आलं पाहिजे. आज कुठल्याही राज्यामध्ये देशामध्ये जा तुम्ही, तिकडची स्थानिक भाषा आली पाहिजे, हा नियम आहे. मग महाराष्ट्रामध्ये तुम्ही रिक्षा चालवता, टॅक्सी चालवता, मग मराठी का नको यायला आणि प्रवाशाची तुम्ही वाद का घालता, असा हा प्रश्न होता. म्हणून माननीय प्रताप सरनाईक परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी एक निर्णय घेतला. खरं तर महाराष्ट्र शासनाचे आम्ही आभार देखील मानलेले आहेत. आज या निर्णयाला विरोध करण्यासाठी शशांकराव सारखे आणि तिकडे कोण तो सदावर्ते आहे या नेहमीप्रमाणे म्हणजे मराठीचा मुद्दा आला की यांनी तोंड काढलेच पाहिजे आणि महाराष्ट्र द्रोह केलाच पाहिजे. तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहून मराठीला काय विरोध करताय? तुम्ही आज आंदोलनाची भाषा करताय मराठी विरोधात, आम्हीही गप्प बसणार नाही. जर तुम्ही मराठीच्या विरोधात आंदोलन करण्याची भूमिका घेतली तर तुमच्या समोर आम्ही लाखोच्या संख्येने उभा राहू. मराठी एकीकरण समितीच्या मार्फत आम्ही आवाहन करतोय की जर असे मराठी द्वेष्टे आणि मराठी राज्यद्रोही हे जर आपल्या मराठीला विरोध करत असतील तर आपणही लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरलं पाहिजे. 4 मेला हे आंदोलन करणार आहेत. बघूया, आम्ही देखील तुमच्या समोर उभा राहू आणि महाराष्ट्रामध्ये मराठी सक्ती झालीच पाहिजे. माननीय प्रताप सरनाईक साहेब आणि महाराष्ट्र शासनाला आमचा जाहीर पाठिंबा आहे. माननीय देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतलेला आहे, तो ठाम राहिला पाहिजे आणि याची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे. या राज्यामध्ये कुठलाही गैरप्रकार आणि गैरव्यवहार झाला नाही पाहिजे. या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो आणि या निर्णयाला आम्ही बहुसंख्य मराठी माणसं पाठिंबा देत आहोत. तुम्ही आंदोलन करणार असाल, आम्ही देखील तुमच्या समोर उभे राहू, एवढं मात्र नक्की. जय महाराष्ट्र.